कारवार रॉक गार्डनच्या इकडे मोठं जुनं लढाऊ जहाज ठेवलेलं आहे आणून लोकांना बघायला. आता या लढाऊ जहाजावरती आम्ही चाललो आहोत. वारशिप म्युझियम ओपनिंग सेरेमनी, रवींद्रनाथ टागोर बीच, 7 नोव्हेंबर 2006ला ओपनिंग झालं आहे. श्री शिवानंद नाईक. या आपण आता शिपवरती चाललो आहे. वरती हे वारशिप आहे. आणि वॉरशिपची एंट्री इकडे आहे. ₹20 तिकीट आहे इकडे. नक्की या. कॅबिन क्रूजसाठी हे बेड्स झोपायला. ही यांची रूम आहे इकडे. एंटरटेनमेंट रूम, टी व्ही, AC, बेंचेस. काय प्लॅनिंग करत असेल तिकडे. चप्पल. क्रूज लोकांना इकडे. कुठले लॉन्चसाठी आहेत? हे जर खालचा पार्ट असतो ना, हां, तो फक्त लॉन्चसाठी असते, वरचा फुटतो. हे वेगळं वेगळं केलं ना. हां, येस येस. हे त्यांचे युनिफॉर्म्स. ओके, दिलेले आहेत सगळे. तू त्यांची स्टडी रूम ती तुम्हाला आता दाखवली ती. हे क्रूज लोकांना बसण्यासाठी झोपण्यासाठी बेड्स. त्यांचे बॅचेस. टेलिस्कोप आहे बघा, तो टेलिस्कोप दाखवतो. टेलिस्कोप, हां, टेलिस्कोप आहे. वरती घड्याळ पण आहे. हॉर्न आहे. हे त्यांचे मिसाईल्स आहेत, बोटीहून मारा करायचे. आता आपण सेकंड कॅबिनमध्ये चाललेलो आहेत. हो हो हो. कॅप्टन्स कॅबिन बसलेले आहेत कॅप्टन. त्यांच्यासाठी हा बेड आहे. आणि सगळे स्विचेस आहेत वेगवेगळे. वरती पण काय काय वायरिंग, लाईटी, MCO काय माहिती नाही काय ते. ऑफिसर्स कॅबिन आहे तिकडे. ज्युनियर ऑफिसर कॅबिनर कॅबिन झोपलेला आहे. ड्रॉवर्स, सामान ठेवायला. इंजिन रूममध्ये आपण आलेलो आहोत. हो हो हो. ओके, इंजिन आहे एवढं मोठं. त्या इंजिनच्या वरून आपण आता चाललेलो आहोत. इंजेक्शन्स, पाईप. आय थिंक हे सगळे डिझेल इंजिन असतील. हा एक्झॉस्ट बाहेर टाकायला. हे सगळे स्विचेस आहेत त्यांचे. वरती बघा, फोन टाका असा फिर. हे वरती पण त्यांनी काय काय दिलेलं आहे. वरती पण एक रूम आहे, पण जाऊच आपण तिकडे. हे पण इंजिनच आहे. एवढं मोठं इंजिन आहे. नको राज, हात नको लवकर. चप्पल.
आधी हा एक्झिट होता वाटतं. 1,83,45,000. हे पण एक कॅबिन आहे कसलं इकडे. वर बंद केलेलं आहे. कंट्रोल रूम आहे. आधी वरती जायला हा रस्ता होता, आता हा केलाय. या आपण इथून आता वरच्या डेकवर चाललो. जहाजाच्या पोर्शनला डेक म्हणतात. लोअर डेक, अपर डेक. हे बघा इकडे शिप गॅलरी. आय थिंक यांचं हे कुकिंगचं. जेवण. एस राजेश कुमार. एम राजेश कुमार. खाली पण राजेश कुमार. इकडे दरवाजा बंद केलेला आहे. मग तू ते खाली तो सूट बघितला, तो सिल्वर कलरचा, कशाला असेल गेस का? पाणबुडी. हा पाणबुडी म्हणजे पाण्यात जायला नाही, आकाशात उडायला. आग लागली तर आगीत जायला ना, फायर फायटिंग साठी. कुठे आग लागली तर माणूस जाणार कसा तिकडे, म्हणून तू बॉयलर सोडून घालून जायचं. शिवप्रताप. काच स्थापली आहे ती. O+. हा मला ते ब्लड ग्रुप पण त्यांच्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. फटकन कळण्यासाठी या माणसाला कुठला ब्लड ग्रुप लागतो. वेगवेगळे स्विचेस आणि काय काय. टॉयलेट, कमोड. एक अजून कुठली वेगळी रूम आहे. आयनस चॅपल. या बोटीवर आम्ही आलेलो आहोत. आयनस चॅपल. ओके. हे फ्रंट आहे इकडून. राज इकडे. हा फ्रंट आहे इकडून. हा हा लेफ्ट टर्न, राईट टर्न. हिरवा आहे, एवढ्या ह्याच्याने नाही फिरणार, असं फुल सोडा त्याला. हा फ्रंट व्ह्यू आहे. इकडून एक व्ह्यू आहे. असं फिरवायचं ते, मग थोडी फिरणार ती, मग मग कंट्रोल. स्पीडोमीटर आहे. इकडून आता एक छोटंसं स्टेप आहे. इकडून आपण वरती जाऊन बघूया काय आहे. निरीक्षण. हा टॉप डेक आहे. हे चालवण्यासाठी वरतून लक्ष द्यायला. राईट लेफ्ट. कोणतरी शिटी मारते. अलाउड नाही वाटतं इकडे. आम्ही वरती आलोय. नाही अलाउड आहे. दरवाजा कुठे ठेवला म्हणजे अलाउड आहे, पण हा वरचा डेक आहे. इथून वरतून बसून बघायला असेल हा कदाचित हा डेक. आपल्याच मारतात पण इकडून आहेत. आपल्याला घेतलंय. पाय उलटी होत असते, पाय घसरते. आयनस चॅपल. छोटेशा तर वाकून आम्ही बाहेर आलेलो आहेत. वरच्या डेकवरती आलेलो आहे. मगाशी ना इकडे होती लोक. हे मला वाटतं इकडे मिसाईल ठेवत असतील मारा करण्यासाठी. 2 नंबर मिसाईल. आणि आता आम्ही ही गन आहे इकडे. बरोबर आहे. हा गन, ही गन आहे. अँटी एअर वरती. हा हे झाकण उघडा. या इकडे आपण आता आलेलो. ही गन आहे मारा करायला. आणि आपण मग अशी इकडे होतो वरती. आयएनएस चॅपल. INS इंडियन नेव्ही शिप. आणि मिसाईल्स हे दिलेले आहेत. 1 नंबर 2 नंबर याच्यावर नंबर दिलेले आहेत.
आणि हे वरती रडार आहे. हा होईल वाजला का? तो रेड हॉर्न दिलेला आहे वरती समोर, मोठा हॉर्न. हा? एक बटन दाबलं. हे मिसाईल्स आहेत. तिकडे एक मिसाईल ठेवलेलं आहे आणि हे फायटर जेट तिकडे अलाउड केलेलं आहे वरती जायला, शिप वरती दिलेलं आहे. हा इकडे अलाउड नाही केलं आहे. याला 2 इंजिन आहेत. आपण जाऊन बघूया तिकडे. जायला रस्ता आहे. मिसाईल्सची जागा आहे ज्याच्यात ते मिसाईल ठेवले जातात आणि बंद केलं जाते. आणि आता आपण इकडे या फायटर जेटच्या बाजूला आलेलो आहोत. हे 4 नंबर आहे. 4 मिसाईल या शिपवरती तुम्ही अटॅक करू शकता. आणि फायटर जेट क्लोज व्ह्यू भेटलेला आपल्याला इकडून. ही पुढे गन दिलेली आहे. कॅप्टनच्या बरोबर समोर ही गन दिलेली आहे. ARK 16 इकडे बंदी केलेली आहे आतमध्ये जायला. खाली वॉचमॅन तिकडे ठेवलेलं आहे. रॉक गार्डन नक्कीच बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या. सुंदरसं रॉक गार्डन. आणि आपण या कर्नाटक स्टेटमध्ये गोव्यामधून एंट्री करताना बरंचसं पुढे आलं हे रॉक गार्डन लागते. आणि रॉक गार्डनच्या बाजूला चौपाटी आहे. छान आहे चौपाटी. रेड फ्लॅग लावलेले आहे सध्या. आता इकडून आपण मागे जाऊया. एक 2 3 4 हो 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 ह्याच्यावरून ते स्लाईड होतात. मी तुम्हाला आतमध्ये आता मागे दरवाजे आपण बघूया. येस, ह्या इथून हे मिसाईल टाकले जातात आणि पुढे ते ह्या ट्रॅकवरून ते पुढे ढकलले जातात. मारा केले जातात शत्रूवरती. बीच्या बाजूला मिसाईल नंबर 3. आतमध्ये ही मोटर आहे. कधी काळी या शिपने युद्धामध्ये भाग घेतला असेल. आणि हे आपण आता ARK नौसेना इंडियन नेव्ही हे रिअल खरं फायटर जेट इकडे आणून ठेवलेलं आहे. हे इंजिन्स आहेत त्याचे 1 2 4 इंजिन्स आहेत आणि त्याला हे मोठे मोठे ब्लेड दिलेले आहेत. यांचे टायर जवळजवळ ट्रॅक्टरचे टायर आहेत. यांचे टायर आहेत हाईटचे. वा सुंदर छान छान. एवढं मोठं आहे. जवळजवळ एक 100 फूट लांब असेल हे विमान लांबीला. जवळजवळ एक 1.5 माळ्याच्या हाईटवरती याचा दरवाजा आहे. वा छान.